सर्व मैत्रिणींना नमस्कार. कशा आहात तुम्ही? आज आपण इकडे सुंदर अशी गणपती बाप्पासाठी कंठी बनवायची आहे. त्यासाठी मी इथे घेतलेत हे गोल्डन रंगाचे मणी आहेत. हे मोती आहेत मोठ्या साईजचे आणि हे लहान साईजचे मोती आहेत. खूप छोटे असे मोती आहेत. आता मी इथे सुईमध्ये 1 मीटरचा दोरा घेतला आहे. त्याच्यामध्ये आपण आता हा एक लहान सोनेरी मणी घालून घेऊयात. आता या दोऱ्याची दोन्ही टोकं आपल्याला एकत्र करायची आहेत आणि ह्या मण्याला सेंटरमध्ये घ्यायचा आहे अशा प्रकारे. आता ही दोन्ही एंड्स जे आहेत ते आपण सुईत घालून घेऊया अशा प्रकारे. आता इथे आपल्याला 10 लहान मोती आणि एक हा गोल्डन रंगाचा मणी घ्यायचा आहे अशा प्रकारे. आता त्यानंतर आपल्याला एक गोल्डन आणि एक मोठा मोती असं लावून घ्यायचं आहे. आता पुन्हा आपण एक छोटा गोल्डन लावूया. अशा प्रकारे बनवून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे आपल्याला हे 20 लहान साईजचे मोती घालून घ्यायचे आहेत अशा प्रकारचे. आता आपल्याला एक गोल्डन, एक मोठा पर्ल आणि एक गोल्डन अशा 3 मणी लावून घ्यायचे आहेत. आता पुन्हा आपण हे 20 अशाच प्रकारे मोती लावून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपल्याला पुन्हा एक मोठा गोल्डन, मोठा पर्ल आणि गोल्डन असे 3 मणी लावून घ्यायचे आहेत अशा प्रकारे. त्यानंतर पुन्हा 20 लहान साईजचे मोती लावून घ्यायचे आहेत. जर तुम्हाला जास्त लांबी पाहिजे असेल तर तुम्ही ह्याच्यात अजून एक अशाच प्रकारचा पॅटर्न वाढवू शकता. जर लहान साईजची कंठी पाहिजे असेल तर यातला एक लेयर कमी करायचा आहे. आता इथे मी स्टॉप बीड लावून घेतला आहे. अशा प्रकारे बनवून घ्यायचं आहे. आता पुन्हा दुसरा एक लटकन असा बनवायचा आहे आणि त्याला आपल्याला ह्या 3 मण्यांमधून काढायचा आहे. हा मोठा गोल्डन, मोठा पर्ल आणि पुन्हा एक गोल्डन अशा प्रकारे ह्या सेंटरच्या मण्यांमधून काढून घेऊया. त्यानंतर इथे आपण अशाच प्रकारे 20 मोती लावायचे आहेत लहान साईजचे. आणि आता ह्या पुढच्या 3 मण्यांमधून काढून घ्यायचा आहे. हा गोल्डन, मोठा पर्ल आणि पुन्हा एक मोठा गोल्डन. हे बघा अशा प्रकारे यातून काढून घ्यायचं आहे. त्यानंतर पुन्हा आपल्याला 20 लहान साईजचे मोती घालून घ्यायचे आहेत. आता हा मोठा गोल्डन आहे आणि ह्यामध्ये पर्ल आहे आणि पुन्हा एक गोल्डन. त्यातून आपण ही सुई काढून घेऊयात अशा प्रकारे. त्यानंतर पुन्हा 20 लहान साईजचे मोती घालायचे आहेत. जशी आपण दुसरी लाईन बनवली आहे तशीच तिसरी आणि चौथी सुद्धा बनवून घ्यायची आहे. आता आपल्याला या 2-2 धाग्यांना सेपरेट करून 3 ते 4 वेळा घट्ट गाठ मारून घ्यायची आहे. पूर्ण सिक्युअर अशी गाठ मारायची आहे अशा प्रकारे.
आता ही कंठी आहे ती थोड्या लांबवरून आपण कट करूया। हे बघा, अशाच प्रकारे आपल्याला ही दुसरी बाजू बनवायची आहे। इथे मी हे दोन्ही बाजू बनवून घेतले आहे। आता इथे मी हे ग्लू लावून थोडं सुकवलं आहे, धागे निघू नये म्हणून। आता इथे ही दोरी लावून घ्यायची आहे। आता आपली ही सुंदर अशी कंठी बाप्पासाठी तयार झाली आहे। कशी वाटते आहे तुम्हाला ही सुंदर मोत्याच्या कंठीची डिझाइन? खूप सोप्या पद्धतीने सुंदर अशी बाप्पासाठी कंठी कशी वाटते आहे तुम्हाला? कंठीची डिझाइन मला कमेंट करून नक्की सांगा।